आणखी एक मोठी बातमी आहे। नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेची आक्रमक भूमिका पाहायला मिळते। नाशिकची जागा राजाभाऊ गोडसेंपासून शिवसेनेकडे द्यावी अशी मागणी केली जाते। शिवसेनेकडे राहावी हीच भूमिका आहे। तर गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये एक पण जागा आम्हाला ठेवायची नाही का असा सवाल त्यांनी केला आहे। शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी भाजपला हा सवाल केलाय। उत्तर महाराष्ट्रातील 6 जागांपैकी एकही जागा शिवसेनेला मिळत नसेल तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। नाशिक लोकसभेवरून रस्सीखेच पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आक्रमक झालेली दिसून येते। गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। तर उत्तर महाराष्ट्रामधली एकही जागा जर शिवसेनेकडे नसेल तर मग जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो असं गुलाबराव पाटील म्हणाले। राजाभाऊ गोडसेपासून ही जागा शिवसेना लढते आहे आणि आजपर्यंत जागा ही शिवसेनेने लढली आहे। मग उत्तर महाराष्ट्रात एकमेव पण जागा आम्हाला ठेवायची नाही का? सगळ्याच जागा भाजपने लढवायच्या का? अशी सगळा सूर उत्तर महाराष्ट्रातून येतो। नंदुरबार असेल, धुळा असेल, जळगावच्या 2 जागा असतील, नाशिकची 1 जागा फक्त आम्हाला मिळते, दिंडोरीसुद्धा आम्हाला मिळत नाही। मग 6 जागेंमध्ये 1 जागा जर शिवसेनेला सोडत नसाल तर मग मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होतो। मग आपण सगळंच काही द्यायचं का? जी जागा आम्ही मागतोय ऑलरेडी ती आम्ही जिंकत आलो आहे। शेवटी युती दोघांची आहे, तुमची आम्हाला मदत आहे, आमची तुम्हाला मदत आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की नाशिकची जागा ही आम्हाला सुटावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।